काँक्रीट व्हायब्रेटर वापरण्याच्या या चरण मार्गदर्शकामध्ये आपले स्वागत आहे. काँक्रीट व्हायब्रेटर वापरण्याचे फायदे. काँक्रीट व्हायब्रेटर मजबूत टिकाऊ काँक्रीटसाठी हवेचे कप्पे काढून ताजे ओतलेले काँक्रीट कार्यक्षमतेने कॉम्पॅक्ट करते आणि एकत्र करते. काँक्रीट व्हायब्रेटरचे भाग. थ्रेडेड कपलिंग संलग्नकांना जोडते. जाड शेल अंतर्गत घटकांचे संरक्षण करते. कूलिंग पोर्ट जास्त गरम होण्यास प्रतिबंध करते. ऑन ऑफ स्विच व्हायब्रेटरला पॉवर प्रदान करतात. लॉक स्विच डिव्हाइस चालू ठेवते. पारंपरिक हड टॅम्पिंग वी काँक्रीट व्हायब्रेटर. सातत्यपूर्ण एअर पॉकेट काढण्याची खात्री करण्यासाठी आणि टिकाऊ परिणाम देण्यासाठी कार्यक्षमतेने कॉम्पॅक्ट काँक्रीट. पारंपरिक हाताने टॅम्पिंग मंद, विसंगत आणि श्रमकेंद्रित आहे, परिणामी कंक्रीट कमकुवत होते. पायाची सुरक्षा खबरदारी. मशीन सोबत काम करताना नेहमी सेफ्टी गॉगल, सेफ्टी ग्लोव्हज, कानाचे संरक्षण, सेफ्टी मास्क वापरा. सुरक्षिततेसाठी कवायतींचे निरीक्षण करा. सेफ्टी शूज. टूल कसे वापरायचे. बोअरची खोली आणि पोहोच यावर अवलंबून कंपनाचा प्रकार, अंतर्गत आणि बाह्य पृष्ठभाग निवडा. फॉर्मवर्कमध्ये काँक्रीट घाला. अंतर्गत व्हायब्रेटर सरळ खाली घाला, हळूहळू खाली करा आणि हवा सोडण्यासाठी वर उचला. व्हायब्रेटरला लॅपिंग इन्सर्शनच्या 8 ते 12 इंच वरच्या ग्रिडवर हलवा. प्रत्येक स्पॉटला 5 ते 15 सेकंद कंपन करा जोपर्यंत कोणतेही मोठे हवेचे फुगे तयार होत नाहीत. जास्त कंपन टाळा, विशेषत उच्च स्लाईन मिश्रणासह. बाह्य व्हायब्रेटरसाठी व्हायब्रेटर्सना काम करण्यासाठी सुरक्षित करा आणि शिफारस केलेल्या वेळेसाठी चालवा. पृष्ठभागाच्या व्हायब्रेटर्ससाठी लॅपिंग पासच्या पृष्ठभागावर व्हायब्रेटर सरकवा. व्हायब्रेटर स्वच्छ करा आणि काँक्रीट योग्य प्रकारे बरे करा. देखभाल टिपा. प्रत्येक वापरानंतर ड्रिल स्वच्छ करा. सुरुवातीच्या बिट्सची तपासणी करा. पॉवर कॉर्ड तपासा. आवश्यकतेनुसार वंगण घालणे. सुरक्षित स्टोरेज ठेवा. धन्यवाद.